कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। हा ओंकार, सगळं सेट आहे का रे? हो सर, दोघे एकमेकांसमोर आले पण। काय सांगतोयस काय? हो बरं आपण बोललो होतो तसं ते फुलांचं वगैरे सगळं केलंस का मॅनेज? हो सर, सगळं प्लॅननुसारच झालंय। आज संध्याकाळी वहिनी घरी पण येतील। ओंकार, आपल्या साखर कारखान्यातली पोतभर साखर तुझ्या तोंडात पडू दे। बरं मला आता काय चाललंय जरा सांगते ते। सर, दोघे एकमेकांना बघत उभे आहेत। अरे वा, आता त्यांना डिस्टर्ब नको करायला आपण, हा? त्यांना एकमेकांशी पोटभर बोलू दे। होय, मला कळवत राहते ते काय काय होतंय। ओके सर। ओके ओंकार, ठेवू? आई अंबाबाई, त्या दोघांचं बोलणं होऊ दे आणि अक्षरा आजच घरी येऊ दे। तुम्ही इथे? तुम्ही इथं कसं काय? मी काम होतं म्हणून आले होते। तुम्ही? आम्ही ओंक्याचा मला फोन आला, ओंक्याचा ऍक्सिडेंट झाला, तो म्हणला मंदिरापाशी ये, इथं बसतो, म्हणून मी निघालो, इथं आलो, तिथे येऊन त्याला फोन करतो तर फोन उचलणं झालाय आणि तो दिसेना झालाय मला कुठं, तर शोधून शोधून वैतागलो। अरे देवा, पण कसे आहेत ते? काय कसं आता मला फोनवर तर काय कळलं नाही काय कसं। आणि तुम्ही? काय ते? तुम्ही कसे आहात? मी कसं असणार? म्हणजे मी काय ठीक नाही आहे मास्तरांकडे। का? आता काय बोलणार? जे बोलायचे ते बोला। माझी काय होत्या गंमत माहितीये का, तुम्ही जेव्हा समोर नसताय नाही तेव्हा मी एवढी प्रॅक्टिस करतोय, तुम्ही समोर आल्यावर काय काय बोलायचं, काय सांगायचं तुम्हाला, तर तुम्ही समोर दिसताय तर मला काय सुधारणच झालं बोलायला, काय सगळं प्रॅक्टिस केलेलं कुठे गेलं काय माहित। असं का? काय माहित असं का, पहिल्यापासूनची बोंबच आहे आमची अभ्यासात। माझं सोडा, तुम्ही कसे? मी ठीक आहे, आनंदी आहे। हा, आनंदी आहे? हे भारी आहे तुमचं, लगेच नॉर्मल होत आहे ते तुम्हाला। म्हणजे हे असं नॉर्मल राहायला, एकदम पडदेशी नॉर्मल व्हायला जमतंय, चांगलं आहे। बटन आहे काय कुठं? असं बटन दाबले की लगेच नॉर्मल, बटन दाबले की इमोशनल, बटन दाबले की आनंदी, भारी आहे। आनंदी असणं आपल्या हातात असतं। काय झाले काय? कुठे काय? झालं पोटाला हात लावायला सारखं, पोटात दुखतंय काय? नाही हो, दुखत नाहीये। मग काय? माझ्या पोटात रहस्य आहेत खूप। काय आहे? रहस्य। अस्तरीन बाई, जड जड शब्द फेका, विद्यार्थी दिसला की चालू शाळा घ्यायला। काय रहस्य? आणि तुमच्या रहस्याशी माझं काय घेणं देणं? असं नका रहस्य काय असेल काय, काय पुढे काय माझ्या बाबतीत रहस्य दडवले का पोटात, म्हणून आनंद पोटात तुमच्या महिन्यात झालाय। ताईला तर चारुहास सरांचा फोन आला होता ना, मग हे दोघं कसे काय भेटले? मुद्दाम या दोघांना भेटवलं की काय त्यांनी? काय चाललं काय यांचं? लक्ष ठेवायला पाहिजे यांच्यावर। मीरा इकडे काय करतेय? ही काय करतेय इकडे? काय ग, तू काय करतेस इथे? मंदिरात आले होते, पण तू काय करतेस इथे? आमच्याशी खोटं बोलून यांना भेटायला आली होतीस का? हिरा, मी खोटं वगैरे बोलले नव्हते। मी बाबांना भेटायला आले होते, यांना भेटायला आलेच नव्हते। अच्छा, मग ते ऐन वेळेस कॅन्सल झालं आणि हे अचानक प्रकट झाले, असंच ना? अगं, बाबा फोन उचलत नाहीये हिरा। अच्छा ताई, अगं खोटं बोलून कशाला आलीस? खरं सांगायचं होतं ना, यांना भेटायचंय तुला ते। अहो, तुमचा काहीतरी गैरसमज होतोय। काय झालं, मी माझ्या कामासाठी आलो होतो, वेगळ्याच कामासाठी आलो होतो, तेवढ्यात अचानक या दिसल्या, म्हणताना मी थांबलो। आमचं काय भेटायचं ठरलं नव्हतं असं काय। नाही अधिपती, ऐका, तुम्ही हिला काही एक्सप्लेन वगैरे करत बसू नका। हिरा, तू जा घरी। आपण एकत्र जाऊयात ना? नाही, मला बोलायचं अधिपतींशी, तू जा घरी, मी येते मागून। बरं, मी थांबते, आपण एकत्रच जाऊया। तुला एकदा सांगितलेलं कळत नाहीये का? मला बोलायचंय पर्सनल त्यांच्याशी, मी तुझ्याशी घरी येऊन बोलते, जातो। ठीक आहे।
मॅडम ही शाळेची नोटीस आली आहे. आता काय मुहूर्ताची वाट बघताय पाठवायला? नाही म्हणजे तुम्ही एकदा नजर फिरवली असती नोटीसवर तर. आम्ही सांगितले तेवढंच लिहिलंय ना. हो तुम्ही सांगितलेले सगळे मुद्दे घेतलेत मी त्यामध्ये. मग आता पाठवा लवकर, वेळ दवडू नका. आजच पाठवून द्या नोटीस. ठीक आहे, एक साईन लागेल इथे तुमची. आणा इकडं. निघा आता. हो. ताई तुझं काय आता? नाही म्हणजे ते वकील साहेब आलते म्हणजे गाडी मोडचा मॅटर परत तुला मराठीतच सांगितलं नव, गाडी मोड आता होणार नाही, पुढं ढकललाय. पण मग वकील साहेब कशाला आलते? नाही मी आपलं सहजच विचारलं ग, म्हणजे मला काळजी वाटली म्हणून विचारलं, बाकी काय नाही. म्हणजे अचानक वकील साहेब कसे आले म्हणून विचारलं. अचानक नाही आले, आम्ही त्यासनी बोलिवलं होतं म्हणून आले. शाळेचा मॅटर आता घोंगडं भिजत ठेवायचं नाही आम्हाला, तुकडा पाडणार. म्हणजे ताई खरंच शाळा बंद करणार आहेस तू? खोटी कशी करत्यात हा? आणि तुला ठाव आहे ना व, आम्ही जे बोलतो ते आम्ही करतो. बोला हिराबाई, काय म्हणताय? मॅडम सॉरी पण काय चाललंय हे सगळं? काय चाललंय? अहो मॅडम तुम्ही ताईचा डिवोर्स पुढे ढकलताय असं म्हणताय. म्हणजे तुम्ही दुर्गेश्वरी मॅडमना पाठवलं होतं ताईला परत घरी घेऊन जायला, आणि आता ताई आणि अधिपती भेटतायत. काय चाललंय? काय अधिपती आणि मास्तरीनबाई भेटले? हो मलाही धक्का बसला त्या दोघांना एकत्र बघून. त्या कुठं भेटल्या अधिपतींना? फॅक्टरीत? नाही नाही फॅक्टरीत नाही, मंदिरात भेटलेत. काय? हो पण आज अचानक कसं काय भेटले? माहित नाही, म्हणजे चारुहास सरांचा ताईला फोन आला होता, म्हणाले काहीतरी प्रॉब्लेम झालाय तर लवकर मंदिरात ये. तर ताई कुठे जाते काय करते हे बघण्यासाठी मी तिच्या पाठीपाठी गेले, तर बघितलं तर अधिपती आणि ताई दोघे एकत्र गप्पा मारतायत, एकत्र बोलतायत एकमेकांशी हसत खेळत. काही कळलंच नाही हो मला. मॅडम अधिपतींची आणि ताईची भेट होणं आपल्यासाठी बरोबर नाहीये. हा अहो ताई ना गोड गोड बनून अधिपतींना परत जाळ्यात ओढेलो. मग डिवोर्स पुढे ढकलणंच काय, रद्दच करावं लागेल. हिराबाई तोंडाला येईल ते बोलू नका, असलं काही होणार नाही. पण तुम्ही आम्हाला सांगितलं ते बरं केलं. आता आम्ही करतो काय करायचं. झी 5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.